नमस्कार. दौंड शहरातील जनतेचा आवाज आपण न्यूज अनकटच्या माध्यमातून ऐकला. उमेदवारांची उत्तरं, उमेदवारांचं विकासाचं मॉडेल याचाही आपण मागोवा घेतला आहे. आता आपल्यासोबत काही पत्रकार बांधव आहेत. दौंडमधील नगरपरिषदेची जी निवडणूक लागली आहे या राजकीय परिस्थितीचा, राजकीय एकंदरीत जी सिच्युएशन आहे याचा आढावा घ्यायचा आहे आपल्याला. कशी आहेत समीकरणं? दौंडची समीकरणं खरं तर राज्याची वेगळी आणि दौंड नगरपालिकेची विशेषतः वेगळी आहेत. कारण राज्यात जरी एक अलायन्स असली यांची राष्ट्रवादी काँग्रेस, BJP म्हणजे अजित पवार गट आणि BJP आणि इतर पक्ष यांची जरी राज्यात अलायन्स असली तरी दौंडचं राजकारण हे फार वेगळ्या दिशेने चालतं. की जसं की पहिलं आत्ता विद्यमान आमदार राहुलदादा कुल आहेत BJPचे, माजी आमदार रमेश थोरात आहेत जे आत्ता राष्ट्रवादीकडे होते, शरद पवार गटाकडे. आता परत त्यांनी अजित पवार गट परत जॉईन केला आहे, कनेक्ट झालेत. आणि दुसरे आहेत वीरधवल जगदाळे की जे दौंड शुगरचे संचालक आहेत, माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. तर हे जरी राज्याच्या ह्यांचे जे पक्ष एकत्र जरी असले तरी दौंडचे समीकरण वेगळे असल्यामुळे इथं नागरिक संरक्षण मंडळ जे प्रेमसुख खटारे आहेत, माजी नगराचे अध्यक्ष, आणि ते मित्रपक्षांना घेऊन म्हणजे त्यांच्या नेत्यांना घेऊन ते इथलं राजकारण चालवत असतात, पालिका चालवत असतात. बरीच वर्षे त्यांच्याकडे नगरपालिका होती, काही वर्ष वीरधवल जगदाळे रमेश आप्पा गटाकडे होती. आता यावेळी BJPचा पॅनल न पडता म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे नागरिक संरक्षण मंडळाचा पॅनल पडलेला आहे. तर त्या पॅनलला राहुलदादा कुल आहेत, प्रेमसुख खटारे आहेत माजी नगराचे, हे दोघं मिळून ते पॅनल त्यांनी टाकलेलं आहे. त्या दृष्टीनं ते चालवत आहेत. दुसरं आहे माजी आमदार रमेश थोरात की जे आता अजितदादा गटाकडे आले, ते जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे आहेत. आणि त्यांनी रमेश आप्पा थोरात आणि त्यांनी असे पॅनल टाकलेले आहेत. साधारणतः 13 प्रभाग 26 नगरसेवक आहेत. बलाबलच्या दृष्टीने पाहता विकास कामांच्या विषयावर सध्याची ही निवडणूक लढवली जात आहे. मागील 10 वर्षात किंवा मागील जे काही वर्षात एकमेकांवर दोषारोप चिखलफेक झालीच. आपण डिबेटमध्येही पाहिलं, बरंचसं तिथं घमासान झालं त्यांचं. परंतु विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक नेहमीच लढली जाते. त्या दृष्टीने ही कामं चालू आहेत. आता पाहूयात येणारी जनता, कारण ज्या काही घडामोडी झाल्या, पक्षफुटी झाली, त्याच्यानंतर चिन्ह पळवण्यात आली, त्याचा काय परिणाम या शहरांच्या निवडणूक, कारण कोरोनानंतर मला वाटतं साधारणतः ही पहिलीच नगर परिषदांची निवडणूक असावी. त्या दृष्टीनं आता कशा पद्धतीनं चालतं आहे ते येणाऱ्या इलेक्शनला 2 तारखेला मतदान आहे. 3 तारखेला कळेल जनता कोणाच्या पदरात मतदान टाकते. विद्यमान आमदार राहुलदादा कुल, प्रेमसुख खटारे की जिल्हा परिषदेचे वीरधवल जगदाळे आणि माजी आमदार रमेश थोरात येणारा काळच ठरवेल. 2 तारखेला आपल्याला संध्याकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत चित्र क्लिअर होईलच. ही 3 नावं यांनी सांगितलीत दौंडच्या इलेक्शनसाठीची जी महत्त्वाची नावं आपण म्हणू शकतो, यांच्या भोवती इलेक्शन फिरते. यासोबतच मला विचारायचं की एकंदरीत आता जर पाहायला गेलं तर नगराध्यक्षपद असेल किंवा नगरसेवक असेल, एकूण किती अर्ज दाखल झालेत आणि ही जी गोष्टी आहेत, ही जी समीकरणं आहेत, याचाही याबद्दलही आम्हाला सांगा. त्यासोबतच इथं काही अशा गोष्टी घडल्या जसं की आपण पाहतो की उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचं जे पक्ष आहेत ते इथं एकमेकांसोबत युती करताना दिसतात. अशा अनेक विलक्षण गोष्टी आपण म्हणू शकतो या घडतात आहे. याविषयी तुम्ही काय सांगाल? तुमचं दौंड, माझं नाव पवन साळे, मी पत्रकार आहे. तर दौंडचं राजकारण असं आहे की दौंडच्या नगरसेवकाच्या रिंगणामध्ये उमेदवार आहेत 86 आहेत आणि नगराध्यक्षपदाचे 6 उमेदवार आहेत. परंतु हे सर्व उमेदवार आता एकमेकाच्या विरोधात लढत आहेत. परंतु इलेक्शन झाल्यानंतर हे पूर्ण एकत्र येतात आणि सोबत फिरत असतात. पण निवडणूक आल्यानंतर ह्यांना दौंड शहराचा विकास झाला आहे नाही झाला आहे हे आठवू लागतं. परंतु निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा जैसे थे अशी परिस्थिती दिसते. कारण तुम्ही पाहिलं तर दौंड शहरामध्ये तुम्ही फिरलाय. दौंड शहरामध्ये फिरल्यानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियापेक्षा जनतेच्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या मानल्या जातात. आणि त्या सर्व प्रतिक्रियेमधून तुम्हाला असं देखील दिसून आलं असेल की नक्कीच दौंड शहराचा विकास हा खुंटलेलाच आहे. तर खुंटलेल्या विकासाच्या मागं कुणाचा हात आहे हे देखील आता तपासणं तितकंच गरजेचं आहे. कारण जो तो येतो मी विकास केला म्हणतो, तो म्हणतो मी विकास केला म्हणतो. विकास कोणी केला आहे हे सर्वांना माहिती आहे. परंतु ही जी तुल्यबळची निवडणुकीची लढाई आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, तसेच नागरी हित संरक्षण मंडळ आणि नागरी हित संरक्षण मंडळ म्हणून स्थानिक आघाडी आहे. त्यांचा गेल्या पंचवार्षिकला नगराध्यक्ष होता आणि त्यांचा सपोर्टिव्ह सिस्टीम म्हणून आमदार राहुल कुल, भारतीय जनता पार्टीचे आमदार त्यांच्यासोबत असतात. ते सर्व निर्णय घेत असतात निवडणूक कशा प्रकारे हाताळायची असते. परंतु या सर्व घटनेमध्ये असं दिसून आलं आहे
की गेल्या पंचवार्षिकला जे नगरसेवक होते त्या नगरसेवकांना जास्त प्रमाणात डावलल्याने ते नगरसेवक दुसऱ्या पक्षामध्ये गेले आणि तिथनं तिकीट घेतलं. परंतु आता बेडूक उड्या मारणाऱ्या ज्या उमेदवारांना जनता पसंती देणार का तरुण उमेदवारांना पसंती देणार, हे येत्या 2 तारखेला मतदान होणार आणि 3 तारखेला त्याचा रिझल्ट लागणार, हे ते सर्व चित्र स्पष्ट होईल. परंतु ह्या सर्व गोष्टी होत असताना दौंड शहरामध्ये तुम्ही पाहिलं की विकास 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 म्हटलं गेलं, परंतु दौंड शहरातल्या नागरिकांच्या तोंडातून एकच वाक्य निघालं, आम्हाला शौचालय नाही, आम्हाला अभ्यासिका नाही, आम्हाला शिक्षण व्यवस्था नाही. या सर्व गोष्टी दौंड शहरातून बाहेर गेल्या तर नाही, दौंड शहर आल्याच नाही. पहिली गोष्ट, बाहेर जायचा संबंधच येत नाही. आणि त्यासाठी दौंड शहरातून जे तरुण आहेत ते रोज दौंड शहरातून दौंड पुणे मुंबई अपडाऊन करतात. 10,000 सरासरी रोज 10,000 लोक अपडाऊन करतात, त्यांना रोजगार नाही. दौंड शहराच्या विरोधकांनी सात्ताधाऱ्यांनी हे सर्व लक्ष एकत्रित व्यवस्थित लक्ष घातलं पाहिजे आणि दौंड शहरातल्या तरुणांना कशा प्रकारे रोजगार उपलब्ध झाले पाहिजे यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. धन्यवाद. तुमची काय मतं आहेत? दौंडची जी नगर परिषदेची इलेक्शन पार पडते, कशी लढत रंगेली? दौंड नगरपालिकेचं आता जी लढत आहे ती जवळपास 8 ते 9 वर्षानंतर लढत चालू आहे. इथे 6 नगराध्यक्षपदासाठी 6 उमेदवार आहेत आणि नगरसेवक म्हणजे 13 प्रभाग आहेत आणि 26 उमेदवार आहेत. त्याच्यासाठी 86 अर्ज आलेले आहेत. तर इथं जे अजित पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उबाटा म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट, तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव ठाकरे गटात एक उमेदवार अशी ही युती झालेली आहे. याच्या आधी पण दौंड नगरपालिकेमध्ये ह्याच्यापेक्षा जे पहिलं दौंड नगरपालिकेमध्ये घडतं नंतर ते चक्र इतर ठिकाणी म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडतं. त्याचं असं उदाहरण की गेल्या वर्षी मागच्या इलेक्शनला पण असं काही घडलेलं होतं. दौंड पॅटर्न असं दौंड पॅटर्न म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण दौंडमध्ये जे घडतं राजकारणामध्ये ते वरच्या स्तराला घेतलं जातं किंवा अभ्यास करून तो काही विषय असू शकतो. आणि दौंडच्या विकासाच्या बाबतीत म्हटलं तर इथे रेल्वे आहे की रेल्वे जो दक्षिण भारताला पण जोडले जाते आणि दौंड हे मोठं हब आहे रेल्वेचं. परंतु येथे काही करोना काळापासून बऱ्याचशा गाड्या दौंडमध्ये थांबलेल्या नाही आहे आणि शिक्षण व्यवस्था ही व्यवस्थित नाही आहे. तुमचं 12वी झाल्यानंतर तुम्हाला पुण्याला शिकायला जावं लागतं किंवा बारामतीला, शेजारच्या तालुक्यामध्ये बारामतीला. पण बारामतीला जाताना आर्थिक भुर्दंड एवढा पडतो आणि रेल्वे असल्यामुळं दौंड आणि पुणे अप अँड डाऊन सोपं आहे आणि प्रत्येक वयोगटातील वर्गातील अप अँड डाऊन करत असतो. पण करोना काळामध्ये रेल्वेचा रेल्वे प्रशासनाने बऱ्याचशा ट्रेन रद्द केल्या. पण त्यानंतर असं काय झालं की दौंडमध्ये कॉड लाईन, ते दौंड शहरापासून 2.5 ते 3 किलोमीटर लांब कॉड लाईन, ते दक्षिण भारत म्हणजे आपलं दिल्ली त्या साईडला जाणाऱ्या गाड्या, UP बिहार त्या साईडला. पण विषय असा झाला की दौंडमधनं जे अप अँड डाऊन करतात त्यांना गाड्या नाही आहेत, शिक्षणाची व्यवस्था नाही आहे. आणि आत्ताचं इलेक्शन म्हटलं किंवा आत्ताचं जे निवडणूक आहे तर ही तरुणांच्या हातात आहे. प्रत्येक पक्षाने नागरिक संरक्षण मंडळ आघाडी असो किंवा शिवसेना बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि दुसरं म्हटलं तर आपलं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि इतर पक्ष त्यांनी पण काय केलं की तरुणांना प्राधान्य देऊन उमेदवारी दिलेली आहे. तरुणांचा युवकांचा प्रश्न निघाला आहे, म्हणजे मुद्दा निघाला आहे. तरुणांना मोठ्या प्रमाणात उमेदवारी देण्यात आली आहे. याचा दौंडसाठी फायदा होईल की काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? जे तरुण आता या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत, जास्त प्रमाण हे तरुण आहेत ना ते सगळे आयात आहेत. पहिला महत्त्वाचा मुद्दा हा म्हणजे बाहेरच्या पक्षातले, कारण त्यांना तिथं तिकीट भेटलं नाही. 2:30 वाजेपर्यंत त्यांना तिथं डांबून ठेवलं की तुम्हाला आम्ही तिकीट देतो, परंतु त्या पक्षाकडनं तिकीट भेटलं नाही म्हणून त्यांनी ऐनवेळी दुसऱ्या पक्षात जाऊन 2:30 पावणे 3च्या दरम्यान त्यांनी दुसरीकडे तिकीट AB फॉर्म लावून आपली निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. परंतु हे सर्व झालं असलं तरी ज्यावेळेस ते तरुण निवडून येतील ते कितपत स्वतःच्या बुद्धीने, आपल्या शिक्षित बुद्धीने काम करतील हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जो पक्ष सांगतो त्याच त्या उमेदवाराला, त्याच नगरसेवकाला करावं लागतं. पण जे तरुण स्वतःचा स्वाभिमान असेल, जर समाजाचं किंवा या दौंड शहरातल्या नागरिकांचं काम होत नसेल तर खरंच छातीवर हात ठेवून
मनाला प्रश्न विचारून राजीनामा देतील का निवडून आल्यानंतर, हे महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच तरुणांच्या हातामध्ये निवडणूक दिलेली आहे. जनता मात्र कोणाला मतदान करणार आहे हे अजूनही सांगू शकत नाही, कारण बेडूक उड्या मारणाऱ्या तरुणांचं पण जास्त भरमसाठ झालेली आहे आणि नेत्यांची भरमसाठ झालेली आहे. आणि जास्त प्रमाणात कार्यकर्त्यांच्या घरच्यांना, नातेवाईकांना उमेदवारी देखील दिलेले तितकंच आपल्या निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळं आता अपक्षाचाही पगडा मजबूत आहे. अपक्षही देखील जास्त मतं खाऊ शकतात. निवडून येण्याची त्यांच्यात धमक आहे हेही मी सांगू शकतो. आणि बहुजन समाज पार्टी असेल, काँग्रेस असेल, त्याचबरोबर आम आदमी पार्टी असेल, या लोकांनी देखील त्यांच्या प्रभावाने त्यांच्या पद्धतीने जे कामं केले त्यांना देखील त्यांनाही नाकारू शकत नाही, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. यांनी जो मुद्दा उपस्थित केला आयाराम गयाराम, जे रात्रीत पक्ष बदलणार आहेत, यांच्याकडे कसं पाहता तुम्ही या मुळात निवडणुकीच्या अनुषंगाने? निवडणुकीच्या अनुषंगानं सांगायचं म्हटलं आयाराम गयाराम हे ठीक आहे, पण आता ही निवडणूक सगळी जनतेच्या हातात आहे. जनता कोणाला मतदान करते त्यावर तुमचा एक्झिट पोल आणि प्रत्येक उमेदवाराचं भविष्य ठरणार आहे. आणि त्या ठरलेल्या भविष्यावर उमेदवारानं ठरवायचे की राजकारणात राहायचे की नाही राहायचे. उमेदवार शिकलेला आहे, विवेक बुद्धीचा आहे, हे म्हणजे ज्याला त्याला कळतं की राजकारण कसं आहे, त्या दृष्टीनं ते उमेदवार चालतील अशी माझी तरी अपेक्षा आहे. तर 3 तारखेला समजेल आपल्याला. 2 तारखेला मतदान पार पडणार आहे, 3 तारखेला निकाल लागेल. मात्र दौंडच्या नागरिकांचे प्रश्न सुटणार का, जो पहिल्यांदा प्रश्न आपण विचारला होता, ते आता येणारा काळच ठरवेल.